मित्रांनो, विश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत नाही, तोपर्यंत नशीब, देव आणि ग्रह कोणीही तुम्हाला उचलू शकत नाही. तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा खरा गुरु आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीचं एप्रिल 2026चं सखोल, दमदार आणि डिटेल भविष्य. करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य, शिक्षण आणि वैवाहिक जीवन सगळं आज स्पष्ट होणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात फळ मिळतं ते तुमच्या कर्म, तुमची जन्मकुंडळी आणि ग्रहांचा सध्याचा गोचर या 3 गोष्टींनी. त्यामुळे फक्त ग्रहांना दोष देऊ नका, ॲक्शन घ्या. आता आरोग्याबद्दल बोलायचं तर या महिन्यात बृहस्पती तुमच्या पहिल्या भावात असल्यामुळे आरोग्य एकंदरीत स्थिर आणि चांगलं राहील. एनर्जी चांगली राहील, पण थोडं वजन वाढू शकतं. गोड आणि जंक फूड कमी करा आणि पोटाच्या समस्या टाळण्यासाठी डायजेशनकडे लक्ष द्या. कधीकधी डोकेदुखी किंवा हलका मायग्रेन जाणवू शकतो, पण मोठी समस्या दिसत नाही. आता शिक्षणाबद्दल बोलायचं तर तुमच्याकडे क्षमता आहे, ग्रहांचा सपोर्ट आहे, पण मुख्य अडथळा तुमच्या मनात आहे, कन्फ्युजन आणि डिसिजन डिले. 19 एप्रिलनंतर परिस्थिती पूर्ण बदलते. नवीन संधी येतात, सिटी चेंज किंवा फॉरेन एज्युकेशनचे योग दिसतात. त्यामुळे एक ठाम निर्णय घ्या आणि पुढे चला. प्रेमजीवनाबद्दल बोलायचं तर या महिन्यात तुमची लव्ह लाईफ एकदम फिल्मी असणार आहे. कधी भांडण, कधी पॅचअप, कधी ब्रेकअप वाटेल आणि दुसऱ्या दिवशी सगळं नॉर्मल. अनेक ग्रहांच्या प्रभावामुळे इमोशन्स हाय राहतील, त्यामुळे रिॲक्शन कमी द्या आणि संवाद शांत ठेवा. वैवाहिक जीवनात स्थिरता दिसते, समजूतदारपणा वाढेल आणि विशेष म्हणजे 2 जून नंतर तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात मोठी प्रगती दिसेल. आता करिअर आणि भाग्याबद्दल, हा या महिन्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सुरुवातीला काही अडथळे, डिले आणि अँक्झायटी जाणवेल, पण जो पुढे जाईल तोच जिंकेल. बृहस्पती तुमच्या बाजूने आहे आणि शनी तुमच्याकडून डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी मागतो. जर तुम्ही मेहनत आणि सातत्य ठेवलं तर प्रमोशन, नवीन संधी आणि करिअर ग्रोथ नक्की आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इगो कंट्रोल करा. मीच सर्वश्रेष्ठ असा ॲटिट्यूड टाळा. आता पैसा आणि व्यवसायाबद्दल, 10 ते 11 एप्रिलनंतर परिस्थिती बदलते. इन्कम वाढते, बिझनेसमध्ये ग्रोथ दिसते, नवीन संधी मिळतात आणि आर्थिक स्थिरता येते. काही अनएक्सपेक्टेड मनी गेन्स देखील होऊ शकतात. खर्च होईल पण तो आनंदासाठी असेल. एकंदरीत मित्रांनो, तुमचं नशीब जागा आहे आणि ग्रह तुमच्या बाजूने आहेत. पण फक्त विचार करून काही होणार नाही, ॲक्शन घ्यावी लागेल. शनी फक्त एकच गोष्ट मागतो, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी, आणि ज्याच्याकडे हे आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही. जर आजचं भविष्य तुम्हाला जुळलं असेल तर कमेंटमध्ये जय महादेव नक्की लिहा आणि दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा. महादेव प्रसन्न झाले आहेत, त्यांच्या कृपेची बरसात सुरू झाली आहे. आता तुमचं नशीब उजळल्याशिवाय राहणार नाही. हर हर महादेव. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.